आपकी अदालतमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप आहे की हे हिंदुत्वाच्या नावावरती राजकारण करतात. योगीजी, आजकाल निवडणुकाचा प्रचार चालू आहे, तुम्ही राम मंदिराची गोष्ट करताय, परंतु अखिलेशजी यांचा काका प्रोफेसर साहेब रामगोपाल यादव ते म्हणतात की भारतामध्ये मंदिराची काय गरज. हे बघा, गरज होती त्यासाठीच बनवलेलं आहे. माझं हे मत आहे, भारताच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि अभूतपूर्व प्रत्येक भारतवासियाला अभिभूत आणि आनंदित करणारी घटना आहे अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमीवरती मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर निर्माण. तुम्ही बघत असाल की अयोध्यामध्ये लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू दररोज येतात, आज पण येत आहेत. इतकी प्रचंड गर्दी आहे तरी सुद्धा लोक येत आहेत अयोध्येला, आजच्या अयोध्येला. आणि आजपासून 10 वर्षापूर्वी अयोध्येला कोणी येत असेल तर खरंच ओळखू नाही शकत की खरंच ही तीच अयोध्या आहे. मी बघत होतो पूर्ण देशांमधून जे श्रद्धाळू इथे येत आहेत, कुणी जमिनीचे चुंबन घेत आहे, कुणी खांब्याचे चुंबन घेत आहे, त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. तर मी काही लोकांना विचारलं, अरे बाबांनो, तुम्ही एवढे भावुक का होताय? ते बोलले, साहेब, ज्या कामाला बघण्यासाठी आमच्या अनेक पिढ्या तरसल्या होत्या, 500 वर्षाच्या या दीर्घ प्रतीक्षेला मोदीजींनी संपवलं आहे. अयोध्येमध्ये जे कार्य अयोध्येसाठी आणि दुनियेसाठी असंभव होतं त्याला मोदीजींनी संभव बनवलंय. आणि हे आमच्यासाठी नाही तर या लोकांसोबतच परलोकात सुद्धा उत्तर देण्याची एक संधी आम्हाला मिळालेली आहे की इथे अयोध्या मंदिरामध्ये राम मंदिराच्या निर्माणासोबत शिलान्यास सुद्धा बघितलंय, राम मंदिराचे निर्माण पण बघितलंय आणि रामलल्लाच्या 500 वर्षानंतर होळी आणि जन्मोत्सव साजरा करण्याची संधी आपल्या जन्मभूमीवर प्राप्त झाली आहे. हे मोदीजींमुळे शक्य होऊ शकलंय. प्रोफेसर साहेब बोलतात की उगाचच मंदिर येतोय ना. समाजवादी पार्टीबाबत प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, ही तीच पार्टी आहे जिच्या काळामध्ये अयोध्येत राम जन्मभूमीवरती आतंकी हल्ला झाला होता, काशीमध्ये संकटमोचन मंदिरावर हल्ला झाला होता, ज्यांच्या काळात लखनौ, अयोध्या आणि वाराणसीच्या कोर्टावर हमले झाले होते. आणि अखिलेश यादव जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी सगळ्यात आधी काय काम केलं होतं? या आतंकवाद्यांवरती दाखल खटल्यांना परत घेण्याचा कुत्सित प्रयत्न केला होता. ते तर आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो न्यायपालिकेला की न्यायपालिकेने त्या दुर्दांत आतंकवाद्यांना बाहेर काढण्यापासून थांबवलं. अन्यथा काय दृश्य असतं? जे लोक राम भक्तांवर गोळ्या चालवतात, जे लोक रामाला काल्पनिक मानतात, इतिहास साक्षी आहे, ज्याने ज्याने रामाचा विरोध केला त्याची दुर्गती नक्की झाली आहे. त्यांची दुर्गती निश्चित आहे. आपल्या दुर्गतीसाठी जाके प्रभू दारुण दुग्धानी ताके मती पहिले हरलीना. तर ही स्थिती यांच्यासोबत सुद्धा आहे. प्रभूंनी त्यांच्यासाठी दुःखच लिहिलं आहे, कारण की त्यांनी देशाला दुखी केलंय. भारताच्या आस्थेसोबत खेळ करून भारताच्या आस्थावन नागरिकांच्या आस्थेसोबत खेळ केला आहे. त्यामुळे आता त्यांना उर्वरित जीवन दुखी होण्याची वेळ आहे. कारण की जसे कर्म कराल तसेच कर्म भोगाल. आता त्या पिकाला कापण्याची वेळ आली आहे. यासाठी ते रामाचा विरोध करत आहेत, राम मंदिराचा विरोध करत आहेत. जे नुकतंच वक्तव्य आहे नाना पटोले यांचे, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते बोलले की आम्ही जेव्हा सरकार बनवू तर या मंदिराला परत पवित्र करून याला गंगाजलाने धुवून काढू. पहिले स्वतःला तर पवित्र करून घ्या. आणि राहुल गांधी सारखे आपल्या प्रत्येक पब्लिक मीटिंगमध्ये बोलतात की हे जे प्राणप्रतिष्ठेचे कार्यक्रम आहेत त्यात त्यांनी अमिताभ बच्चनला पाहिले, ऐश्वर्या रायला नाचताना पाहिलं, परंतु कोणत्या गरीबाला, कोणत्या मजुराला नाही पाहिले. त्यांना लाज वाटली पाहिजे कसल्या प्रकारच्या भाषेचा उपयोग करतात. की कोणी गरीब नव्हतं, श्रमिक कोण होते, जे मंदिराचे निर्माण करत होते त्यांचे गुणगौरव प्रधानमंत्री आपल्या हाताने करत होते. ते खुर्चीवर बसले होते, प्रधानमंत्री त्यांच्या जवळ जाऊन जाऊन फुलांचा वर्षाव करून त्यांचा सन्मान करत होते. प्रयागराजमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे पाय प्रधानमंत्रींनी आपल्या हाताने धुतलेत. हे पहिल्यांदा झालंय.
शेवटी काँग्रेसमध्ये राहुल गांधींचे पणजोबा प्रधानमंत्री होते, त्यांची आजी प्रधानमंत्री होती, त्यांचे वडील प्रधानमंत्री होते आणि 2004 पासून 2014 पर्यंत त्यांच्या आईसाहेब सुपर पीएमच्या रूपात कार्यरत होत्या. शेवटी या काळात कधी कोणत्या गरिबाच्या घरामध्ये जाणे तर दूर, कोणत्या गरिबाच्या संबंधित कोणत्या योजना यांनी बनवल्या आहेत का, ज्यामुळे त्यांच्या लोकांच्या जीवनामध्ये व्यापक परिणाम झाला आहे? नाही केलं. राहुल अँड कंपनी हे लोक मंदिरात काय जातील हे तर बघितलंच 2000 मध्ये गुजरातच्या निवडणुकांदरम्यान. त्यांना हे देखील माहीत नव्हतं की मंदिरात जायचं कसं बसायचं असतं. असं वाटत होतं जसं नमाज पढण्यासाठी गेलं. ते तर पुजारीने समजावलं की दादा हे मंदिर आहे, मशीद नाहीये, मांडी घालून बसा. पूजा करायची असेल तर मांडी घालून बसलं जातं आरामात. इथे काही आहे जे नमाज पठण नाहीये, मुद्रा नाही बनवायची आहे. आता ज्यांना हे संस्कार नसतील ते राम मंदिराच्या बाबतीत चर्चा करतील. ज्यांना पिढीजात इतिहास आहे राम मंदिराच्या विरोधाचा, ते भारताच्या आस्थेला काय समजू शकतील? आणि आता थोडी पहिल्यांदा होत ते आहे. तक्रार करतायत की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी यासाठी नाही आमंत्रण दिले कारण की ते एक आदिवासी आहे. पहिल्यांदा देशामध्ये एक आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती बनली आहे. ते कोणामुळे? प्रधानमंत्री मोदी यांनी पुढाकार घेतल्यामुळे, की समाजाच्या शेवटच्या टप्प्यावर बसलेले अंत्योदय ते अमृतोदय याची यात्रा आहे आमची. शेवटच्या पायरीवर बसलेल्या व्यक्तीला पण सत्तेच्या सिंहासनावर बसण्याची संधी आहे. मी विचारू इच्छितो, राहुल गांधींना विचारू इच्छितो, मी स्वतःची गोष्ट करतोय. मी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलोय. आम्ही कधी मुख्यमंत्री होण्याचा विचारच केला नव्हता. कधी नाही विचार केला, कधी आमच्या मनातही आलं नाही. आज आम्ही मुख्यमंत्रीच्या रूपात जनता जनार्दनांची सेवा करतो आहोत. अशी गोष्ट मी बोलतोय की निमंत्रण पत्रिका सगळ्यांना दिली होती. आदरणीय राष्ट्रपतींना पण, आदरणीय उपराष्ट्रपतींना यांना देखील, आणि पूर्व राष्ट्रपती आदरणीय रामनाथ कोविंद यांना देखील. या सूचीमध्ये सर्व प्रकारचे लोक होते. तर अमिताभ बच्चन पण होते त्यामध्ये. आणि मला वाटतंय की आपल्याला त्यांच्या कलेबद्दल सन्मानाची भावना ठेवली नाही, पाहिजे. ऐश्वर्या तर नव्हती पण त्यांना दिसली. मी काय करू मग? बोला ना. त्यांची दृष्टीच तशी आहे, दृष्टीदोष म्हणतात त्याला. दृष्टीदोष जर ऐश्वर्या राय देखील आल्या असत्या तर चांगली गोष्ट होती. अरे शेवटी त्या भारताच्या नागरिक आहेत, त्यांना येण्याचा अधिकार आहे. आणि काय अमिताभ बच्चन यांची कला आणि कला जगतमधील त्यांच्या योगदानाला तुम्ही विस्मृती देऊ शकता? आणि जर विस्मृत देत असाल तर का काँग्रेसने त्यांना निवडणूक लढवली होती प्रयागराजमध्ये? योगीजी, खूप सारे लोक राम मंदिराची चर्चा करत आहेत. आता खडगेजी एक दिवशी सांगत होते आपल्या कॅन्डिडेटला, तू शिव आहेस, तुला रामासोबत लढायचं, तू हरवू शकतो रामाला. बघा, भारतीय परंपरेत, सनातन धर्माच्या परंपरेत राम आणि शिव हे एकमेकांना पूरक आहेत. भगवान राम यांनी रामचरित्र मानसामध्ये स्वतः ही गोष्ट सांगितली आहे की शिवद्रोही जर माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तर ते स्वप्नात देखील माझी कृपा प्राप्त नाही करू शकत. आणि जेव्हा लंकेमध्ये सेतू निर्माण करायची वेळ होती तेव्हा प्रभू रामांनी पहिले रामेश्वर येथे भगवान शिव यांची उपासना केली होती. जेव्हा नामकरणाची वेळ आली तेव्हा भगवान राम यांनी ज्योतिर्लिंगाचे नाव रामेश्वरम ठेवले की राम ईश्वर आहेत. पण शिव यांना विचारलं गेलं तर भगवान शिव म्हणाले की नाही नाही, ज्याचे ईश्वर राम आहे तेच रामेश्वर आहे. हे बघा, दोघे एक दुसऱ्याला सन्मान देत आहेत. ही भारताची परंपरा आहे. काँग्रेसने विभाजनाची नेहमी राजनीती केली आहे. पहिले देशाला वाटले, यानंतर क्षेत्र आणि भाषा याच्या आधारावर देशाला वाटण्याचा कुत्सित प्रयत्न केला. आता विचार करा, 1947 मध्ये देशाचे विभाजन त्यांनी केले. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर राहिले असतील किंवा खूप सारे असे महापुरुष असतील ज्यांनी म्हटलं की देशाचं विभाजन नको व्हायला आणि करायचंच असेल तर ऑब्लिगेशन करून टाका. ज्यांना भारतात आस्थाच नाही ते भारतात का राहतील? त्यांनी जावे, त्यांचा रास्ता धरावा, जिथे जायचंय त्यांना जाऊ दे. भारतावर कशाला ओझं होत आहे? जास्त क्षेत्रफळ दिलं गेलं, जनसंख्या कमी केली.
जास्त क्षेत्रफळ मिळून देखील आणि भारताची खूप छान जास्त उपजाऊ जमीन जाऊन देखील आज पाकिस्तानमध्ये काय स्थिती आहे? आणि मी हेच बोलू इच्छितो की जे लोक पाकिस्तानच्या बाजूने बोलतात त्यांनी जावे ना त्या कंगालांकडे, त्यांनी पण भीक मागण्याच्या सामील होऊन जावे. बघा, एका बाजूला भारत आहे, 80 करोड लोकांना प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये फ्रीमध्ये रॅशन सुविधा लाभलेली आहे. आणि दुसरीकडे 23 ते 24 करोडचा पाकिस्तान भिकाऱ्यांसारखे दुनियेत कटोरे घेऊन फिरतायत, कोणी भीक सुद्धा देत नाहीये. 1 किलो पिठासाठी असे गल्ली बोळात आपण बघतो ना, ओढाताणी चालू आहे. कधी कधी एक चपातीचा तुकडा फेकला तर तिकडे काही जीवांमध्ये भांडणं होतात. हे दृश्य तुम्हाला पाकिस्तानमध्ये दिसेल, मनुष्यांना दिसेल. हे हाल पाकिस्तानचे त्यांनी केलेत. जर ते भारताचा भाग असते, असे समृद्ध असते जसं भारत देश आहे. पाकिस्तान की जितकी जनसंख्या आहे त्यापेक्षा जास्त गरिबांना मोदीजींनी 10 वर्षात दारिद्र्य रेषेपेक्षा वर आणलंय. एक स्वस्थ जीवन जगण्यासाठी, खुशाल जीवन जगण्यासाठी एक मार्ग त्यांच्यासाठी प्रशस्त केलाय. लाज वाटली पाहिजे या लोकांना जे पाकिस्तानची वकिली करतात. परंतु पाकिस्तानचे जे फॉर्मर मिनिस्टर आहेत फवाद चौधरी, ते बोलले राहुल ऑन फायर, राहुलला मत द्यायला हवे. तर राहुल गांधीचं समर्थन तेच करतील ना, भारतात थोडी कुणी करणार आहे. राहुल गांधींकडून काय अपेक्षा करायची? हे सगळं असूनही राम मंदिराचा हे लोक विरोध करतात. भारताच्या संसाधनांची, गरिबाची, गावाची, शेतकऱ्यांची, युवा पिढीची, महिलांना, दलितांना आणि ते जनजातीला, मागासलेल्या वर्गातील लोकांना, अन्य गरीब लोकांना मिळणारी सुविधा हे लोक मुसलमानांना वाटतील आणि तरी पण हे भारताचे समर्थन मिळवतील अशी अपेक्षा करतील. हयात चौधरी सारखे लोकच यांना समर्थन करतील. कोणी सभ्य सोसायटी भारताची किंवा भारताला कोणीच राष्ट्रभक्त याला समर्थन करू शकत नाही. आत्ता समर्थन करणारे आलेत मणिशंकर अय्यर. ते म्हणाले पाकिस्तानचा आदर करा कारण की त्यांच्याकडे ॲटम बॉम्ब आहेत, तर भारताने त्याला घाबरवून राहायला हवे. तर आमचे ॲटम बॉम्ब काय हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत का? असं नाहीये. हा नवीन भारत आहे. हे काँग्रेसचेच मणी असू शकतात, भारताचे मणी असू शकत नाहीत. हा नवीन भारत आहे. नवीन भारत छेडत नाही, परंतु जर कोणी छेडलं तर त्याला सोडत देखील नाही. घरामध्ये घुसून उत्तर देईन आणि हे भारताने करून दाखवलं आहे. आणि हेच कारण आहे की हे बघा, आधी आतंकवादी विस्फोट जागोजागी होत होते. दिल्लीमध्ये झाले, अयोध्येमध्ये, काशीमध्ये, लखनौ, वाराणसी, लखनौच्या आपल्या अयोध्येच्या कचेरीमध्ये सुद्धा, गोरखपूरमध्ये विस्फोट झाले, मुंबईमध्ये विस्फोट झाले, देशाच्या संसदेवर हल्ला झाला. ह्या सर्व घटना घटित झाल्या होत्या वेगवेगळ्या काळामध्ये. तुम्ही मागच्या 10 वर्षामध्ये पाहिलं असेल की सुरक्षेचं उत्तम वातावरण, आंतरिक सुरक्षा उत्तम झाली आहे. नक्षलवाद संपला आहे. आता तर फटाका पण जरा जोरात फुटला तर पाकिस्तान लगेच स्पष्ट करतं की नाही, हा माझा हात नाहीये, दूरपर्यंत माझा काही संबंध नाहीये. हा नवीन भारत आहे, ही देशाची ताकद आहे. यावर प्रत्येक भारतीयाला गौरवाची अनुभूती होत आहे. हे यावर नाही काँग्रेसच्या पाळामध्ये की साहेब सीमेपलीकडून आतंकवाद झाला, एक शब्द त्यांचा ऐकायला मिळायचा. बघा, मी संसदेत राहिलोय 2004 पासून ते 2014 पर्यंत आणि मी खूप जवळून बघितलं आहे जेव्हा काश्मीरमध्ये सामूहिक नरसंहार होत होता, अयोध्येमध्ये, काशीमध्ये किंवा कोठे पण विस्फोट होत होता, रेल्वेमध्ये विस्फोट व्हायचे. जेव्हा पण आम्ही संसदेमध्ये मुद्दा उचलायचो एक शब्द ऐकायला मिळायचा, साहेब सीमेपलीकडून होतंय. अरे सीमेपलीकडून होतंय तर तुम्ही पण काहीतरी करा. हिंमतच नव्हती. आज सीमेपार समाप्त. आज सर्व भारत स्वतःहूनच सगळं करून घेतो. ही ताकद दाखवावी लागेल आणि ही ताकद मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नव्या भारताने दाखवली आहे. आणि मला वाटतंय की प्रत्येक भारतीयाला यावर गौरव असेल. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नवीन भारत, श्रेष्ठ भारत पण आहे ना की जो फक्त भारताला सन्मान मिळवून देतो, तर भारताच्या सीमांची सुरक्षा पण करणं माहितीये, भारताच्या आंतरिक सुरक्षेला पण उत्तम ठेवणं माहितीये आम्हाला.
भारतामध्ये विकासाचे मोठे मोठे कार्य देखील पुढे वाढवू शकतो आहे. आज तुम्ही बघत असाल की IIT, IIM, एम्सची संख्या 2014 मध्ये फक्त 7 होती. 7 मधून 6 देखील अटलजींनी बनवली आहेत. 7 मधून 6 अटलजींनी बनवले आहेत. आज यांची संख्या वाढून 26 झाली आहे. हे मोदीजींच्या काळात झालं आहे. मेट्रो 5 सिटींमध्ये होती, आज 20 सिटींमध्ये मेट्रोची सुविधा आहे. ईज ऑफ लिव्हिंग हे लक्ष्य तुम्ही कसे प्राप्त कराल? या सुविधा, एअरपोर्ट काँग्रेसच्या वेळेत म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून 2014 पर्यंत फक्त 74 होते. आज त्यांची संख्या 152 झाली आहे. असंच IIT, IIM, IIIT, वन ड्रीम ऑफ मेडिकल कॉलेज एक लांब रांग आहे आणि गरीब कल्याणकारी योजनेची काही मोजमापच नाहीये. हे सगळे कार्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या 10 वर्षापासून झाले आहेत. हे कार्य या गोष्टीला दाखवतात की इथे संरक्षण देखील आहे, सन्मान देखील आहे, विकास पण आहे, गरीब कल्याण देखील आहे. आणि विकासच नाहीये, विकासाला परंपरेसोबत जोडलं गेलंय. ही परंपराच आहे ज्यामध्ये आता आम्हाला अकबरपूर म्हणायला संकोच होतो. आम्हाला वाटते की अकबरपूरच्या जागी त्याचे नाव महाराणा प्रतापनगर होऊ शकते. आम्हाला वाटते की औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगरच्या रूपामध्ये होऊ शकते, कारण आपली परंपरा ही संभाजी महाराजांपासून आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आहे, महाराणा प्रतापांपासून आहे, गुरु गोविंद सिंगांपासून आहे. आमचा संबंध कोणत्या अकबर किंवा औरंगजेबाशी नाहीये. ज्यांना त्यांच्यावर गौरवाची अनुभूती होत असेल त्यांनी करावी, आम्हाला नाहीये. परंतु योगीजी, पूर्ण प्रचार जर आपण बघाल, मग ते राहुल गांधीचे भाषण देत असो, प्रियांका गांधी भाषण देत असो, खरगेजी असो, अखिलेश यादव देत असो, शरद पवार देत असो किंवा आम आदमी पार्टीचे नेते देऊ देत असो, सगळे एकच सुरात बोलत असतात. जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर संविधान संपवून टाकतील, आरक्षण संपवून टाकतील, या देशात परत कधीच निवडणुका नाही होणार. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की जर 4 जूनला निकाल जेव्हा येईल तर मोदीजीच हेच प्रधानमंत्री असतील. आणि मला देशातील सगळ्यात मोठ्या राज्यांमध्ये तर मी प्रचार करतोच आहे आणि 9 राज्यांमध्ये जाण्याची संधी सुद्धा प्राप्त झाली आहे. आणि खरंच भारताच्या जनतेला कृतज्ञता व्यक्त करणे माहिती आहे. आपल्या इथे सनातन धर्माची परिभाषाच ही सांगितली जाते की कृतच्छ धर्मस्य सनातनन, एस धर्म सनातनन. आम्ही सनातनीच यासाठी आहोत. प्रत्येक कालखंडामध्ये राहू, समविषम परिस्थितीमध्ये राहू, पण सोबत सोबत जर कोणी काही केलं आहे तर वेळ आल्यावर त्याला आम्ही त्याच्या रूपामध्ये त्याच्या सन्मानजनक पद्धतीने त्याचे उत्तर सुद्धा देऊ. मोदीजीने केले तर मोदीजींना लोक त्याच सन्मानाने त्यांचे समर्थन देतील. कुठेही जाऊ, कुठेही, वेस्ट बंगाल, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, कुठेही जाऊ, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, जिथे गेलं सगळ्या ठिकाणी एकच गोष्ट, प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द आहे. पुन्हा एकदा प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द आहे. ह्या गोष्टी दाखवतात, पण मगर नाही किंवा अगर नाही, हे त्यांच्या तोंडातून ईश्वर काढून घेत आहे की मोदीजी परत येत आहेत, मोदीजी परत येत आहेत. तिसऱ्या वेळेला सुद्धा मोदीजीच येणार आहेत आणि कुठलीच शंका नाहीये. हे जे उद्गार काढले जात आहेत की आत्ताच्या वेळी 400 पार व्हायचं आहे, तर आम्ही सुद्धा तिथे आता पुढे जाणार आहोत. परंतु हे खरं आहे तर म्हणतात की 400 पार यासाठी की संविधान बदलून टाक. बघा, हे तर मोदीजींनी 10 वर्षापर्यंत मोदीजी फुल मेजॉरिटीच्या सोबत होते. म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीजवळ इतकं समर्थन होतं की स्वतः सरकार चालवू शकले होते. NDA ला सोबत घेऊन मोदीजींनी 10 वर्ष सरकार चालवलं. या 10 वर्षामध्ये कधी संविधानाच्या सोबत छेडछाड झाली का? मोदीजींनी जेव्हा नवीन संसद बनली तर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यातर्फे बनली गेलेली मूळ प्रत डोक्यावर ठेवून, एखाद्या पवित्र ग्रंथासारखे दस्तावेज त्याच प्रकारे डोक्यावरती ठेवून त्यांनी सन्मानजनक स्थानकावर त्याला स्थापित केलं गेलं होतं. पहिल्यांदा असं झालं जेव्हा भारताचे कोणी प्रधानमंत्री भारताचे संसद म्हणजे संसदाच्या प्रती इतका सन्मान भाव व्यक्त करत आहेत. दुसरं, बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे पंचतीर्थ पण मोदीजींनीच बनवले.
काँग्रेसने तर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा अपमान केला, त्यांना निवडणूक हरवली होती. नेहमी त्यांचा अपमान केला आणि बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्याद्वारे बनवले गेलेल्या संविधानात त्यांच्या इच्छेविरुद्ध धारा 370 त्यांनी जोडली होती. फ्रीडम टू स्पीच चा पहिला अमेंडमेंट काँग्रेस घेऊन आली होती. 42वें संविधान संशोधनाच्या माध्यमातून काँग्रेसने, इंदिरा गांधीजींनी त्यांच्या काळामध्ये देशाच्या संविधानामध्ये इतके व्यापक संशोधन केले की 42वे संशोधन हे मिनी संविधान समजले जायला लागले. आणि या लोकांनी पहिले जस्टिस रंगनाथ यांच्या अध्यक्षमध्ये एक कमिटी तयार केली होती, ज्यामध्ये ही गोष्ट नमूद केली होती की ओबीसीला मिळणाऱ्या 27% आरक्षणातून 6वा भाग मुस्लिम समाजाला दिला गेला पाहिजे. भारतीय जनता पार्टी आणि इंडियाने विरोध केला. मग काँग्रेसने जस्टिस सच्चर कमिटीची रिपोर्ट सादर केली. सच्चर कमिटीची जस्टिस राजेंद्र सच्चरच्या अध्यक्षतेखाली जी कमिशन तयार केलं होतं, त्या कमिशनने सुद्धा या गोष्टीची शिफारस केली. जेव्हा त्यांना वाटलं की भारतीय जनता पार्टी आणि एनडीए या गोष्टीचा विरोध करत आहेत, की बाबासाहेब भीमराव आंबेडकरने खूप स्पष्टपणे सांगितलंय की धार्मिक आधारावर आरक्षण नाही होऊ शकत, तर त्यांनी दुसरा रास्ता निवडला जस्टिस सच्चर कमिटीच्या आधारे, की मुस्लिम समुदायासोबत जोडल्या गेलेल्या काही जातींनाच अनुसूचित जातीमध्ये सामील करून टाका, ज्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावर शिक्काच लागू शकेल. तेव्हा देखील भारतीय जनता पार्टीने विरोध केला होता. आज काँग्रेस त्याच षडयंत्राचा भाग बनवू इच्छित आहे. पहिले जातीय जनगणना करतील, मग जातींना आपापसात लढवतील, मग आपापसात लढून यांना म्हणतील की बघा तुमचे आपापसात खूप मतभेद आहेत, तोपर्यंत मुस्लिम समाजाला तुमच्या आरक्षणामधून काही हिस्सा आम्ही देत आहोत. परंतु भारतीय जनता पार्टी याला बिलकुल किंवा डाका टाकण्यासाठी सूट काँग्रेस गठबंधनाला नाही देणार आहे आणि यांच्या विचारांना बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्याद्वारे बनवले गेलेल्या संविधानामध्ये यांच्यामध्ये जे षडयंत्र केले जात आहे, या षडयंत्राला कधीच सफल होऊ देणार नाही. चला, जनतेमधून आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. तुम्ही पूर्ण देश फिरत आहात, तर या इलेक्शनमध्ये तुम्हाला कोणाची लहर वाटते, कोणाची हवा वाटते? बघा, मी बोललो ना की पूर्ण देशात एकच आवाज आहे, हाच आवाज आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार, यावेळी 400 पार. राहुल गांधी आज म्हणत होते की लिहून घ्या, सगळ्यात जास्त हार उत्तर प्रदेशमध्येच होईल बीजेपीची. बघा, मला दुःख होतं की उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची दुर्दशा बघून. 403 विधानसभा सदस्यांचे आमचे सदन आहे. काँग्रेसजवळ फक्त 2 सदस्य उरले आहेत. बघा, युपी मध्ये काँग्रेसला उचलण्याची 4 लोक पण नाहीयेत, 2 लोक उरले आहेत आणि आता पुढच्या वेळेस ते सुद्धा गायब होतील. राहुलजी, मला एक गोष्ट सांगा की जर काँग्रेसमध्ये इतका जोश आहे तर 80च्या 80 सीटवर का नाही लढत आहात युपीमध्ये? एक दुसरं ते अमेठी सोडून वायनाडला का गेले? जर परत यायचंच होतं त्यांना तर ते अमेठीमधून का नाही लढले? तर हे चांगलं आहे, हे सुंदर स्वप्न पाहिलं पाहिजे. देव करो हे स्वप्न जगावे, कारण यांनी देशाला स्वप्नच दाखवले आहेत. तर आज त्या स्वप्नांमध्ये जगावे, खुशाल राहावे. देश जेव्हा संकटात येईल तर मग बघून सोडून जातील ते. पहिल्यापासून ठिकाण आहे, आपल्या ठिकाणी पुन्हा निघून जातील. तर हे तर तेच आहे ना की अरे उड़ जा रे पंछी, ये देश हुआ बेगाना. हे लोक तेच लोक आहेत. 4 जून नंतर मला वाटतं की कुणी विचारणारा सुद्धा नसेल. तुम्ही म्हणताय की हे 2 माणसं सायकलवर फिरत आहेत, त्यांना काही नाही मिळणार. बघा, ही यांची जी मैत्री आहे की जिंकलो तर एकत्र लुटूया, हारलो तर मन तुटतील. आणि युपीला माहितीये, उत्तर प्रदेशला माहिती आहे, यांना लुटायची आता सूट आता नाही द्यायची आहे. यांची दंगा पॉलिसीला युपी मध्ये जागा नाहीये.
त्यामुळे युपीने 2017 मध्ये या 2 मुलांच्या जोडीला पूर्णपणे संपवून टाकलंय. आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आज मोदीजींच्या मार्गदर्शनामध्ये सरकार एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीड सारखी चालतीये. त्यांना काही दिसत नाही, काय करावे काही समजत नाहीये, काय करायचं कसं चाललंय. यासाठी जोपर्यंत ते काही विचार करू शकतात तोपर्यंत आमचा स्पीड खूप पुढे गेलेला असतो.